नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा. यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार पाऊस, तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, शेतजमिनीचं मोठं नुकसान. येवल्यात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे येवला बसस्थानकाच्या निकृष्ट कामाची पोलखोल, बसस्थानक का गळायला लागलंय, प्रवाशांची गैरसोय. येवल्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात जोरदार पाऊस, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नागरिकांची तारांबळ. वाशिमच्या काकडदाती आणि खरोळा परिसरात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं, पेरलेल्या बिया खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यात पावसाची हजेरी, तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम, नागरिकांना काहीसा दिलासा. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराला पावसानं झोडपलं, जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ. राज्यातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती, राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार. भुसावळमध्ये मुसळधार पावसामुळे बेल्हाळ गावाजवळील नदी नाले तुडुंब, नदीला पाणी आल्यानं पाण्याचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांना दिलासा. भुसावळच्या आतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, तापी नदीपात्रात 4097 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावात पावसामुळे गांधी चौक परिसरातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, जीवितहानी नाही, शहरातील जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पनोरी गावचा संपर्क तुटला, पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली, लोखंडी रॉडवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. नांदेड जिल्ह्यात पेरणीला सुरुवात, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांची जोरदार तयारी. बुलढाण्याच्या जानेफळमधील उटी गावात पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरू, रेस्क्यू टीमकडून शिरला डॅम परिसरात शोध मोहीम सुरू. ट्रॅफिक जाम झालेली आहे. वाशिम शहरात वाहतुकीचा खोळंबा, बेशिस्त वाहन चालकांमुळे पोस्ट ऑफिस चौक ते पुसद नाका रोडवर 30 मिनिटं वाहतूक खोळंबली. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला, काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलं, काश्यपी धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक. जळगावात पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक भागात पेरण्या खोळंबल्या, आतापर्यंत केवळ 35% पेरण्या. बीड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत, माजलगाव धरणात केवळ 0% पाणीसाठा, जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट. इगतपुरी तालुक्यातील शिंदवाडीत भीषण पाणीटंचाई, प्रशासनाकडून टँकरची सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थांचा संताप, पाऊसही न पडल्यानं ग्रामस्थ हवालदिल. परभणीमध्ये 21 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, खत बियाणे विक्रीत अनियमितता आढळल्यानं कारवाई. बुलढाण्यात उत्खननादरम्यान आढळलेली मूर्ती सिंदखेड राजामध्येच ठेवा, सिंदखेडमधील नागरिकांची सरकारकडे मागणी, पुरातत्व विभागाकडून मूर्ती नागपूरला हलवण्याची तयारी, नागरिकांकडून मोर्चा. अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक, मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर पालिकेवर नागरिकांना पाणी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन, महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. अहमदनगरमधील शिर्डीत दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक, दुधाला 40 रुपये प्रति लिटर दर मिळावा, अन्यथा उद्या श्रीरामपूर नेवासा मार्गावर बेमुदत रास्ता रोको, शेतकऱ्यांचा इशारा. कोल्हापूरच्या करमाळ्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं हलगीनाद आंदोलन, ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर दिव्यांगांचा एल्गार मोर्चा, विविध मागण्यांसाठी आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी. नांदेडच्या मुखेडमध्ये हजारो दिव्यांगांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. शेतकरी पुत्राकडून यवतमाळ शहरात लक्षवेधी आंदोलन, पीक कर्ज मिळत नसल्यानं फलकांद्वारे शेतकरी पुत्रांनी मांडली व्यथा. कोल्हापूरच्या संकेश्वर बांधा मार्गावरील टोल नाक्याला शेतकऱ्यांचा विरोध, आजरा परिसरातील शेतकऱ्यांची टोल नाका बंद करण्याची मागणी, शहर बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. यावलमध्ये शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य कमी मिळत असल्यामुळे काँग्रेस आक्रमक, तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुकानदारांवर कारवाईची मागणी. कोल्हापुरात जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रत्नागिरी नागपूर महामार्ग रद्द करा किंवा बाजारभावाच्या चौपट दर द्या, ग्रामस्थांकडून मागणी.
पुण्यात पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी आंदोलन. नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. जळगाव भुसावळमध्ये माळी समाज हक्क परिषदेचं आयोजन. राज्यातील माळी समाजाच्या प्रतिनिधींची परिषदेत हजेरी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेत ठराव. पुण्याच्या भोरमध्ये युवक काँग्रेसचं महावितरण विरोधात आंदोलन. विजेच्या लपंडावाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक. वर्ध्यात रिक्षा चालक मालक संघटनेचं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन. विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी. नागपूरच्या संविधान चौकात रिक्षा चालक संघटनांचं आंदोलन. विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक. महापालिकेच्या जाचक पार्किंग कराविरोधात सांगलीकर नागरिकांनी थेट महापालिकेच्या दारातच वाहनं केली पार्क. महापालिकेच्या आवारात वाहतूक कोंडी. यवतमाळमध्ये बांधकाम कामगारांना कामगार विभागाकडून पेट्या आणि भांड्यांचं वाटप. पेट्या घेण्यासाठी कामगारांच्या रांगाच रांगा. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात तरुणांचे स्टंट. रील्स बनवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता. जीव धोक्यात घालत वेरूळ लेणी परिसरात स्टंटसाठी धडपड. साताऱ्यातील कराड शहरात 68 इमारती धोकादायक अवस्थेत. पालिकेकडून संबंधित नागरिकांना नोटीस. सांगलीतून गहाळ झालेले 31 मोबाईल शहर पोलिसांनी शोधले. तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द. शहरवासियांनी मानले पोलिसांचे आभार. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी पालखीला खांद्यावर घेत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. मुक्ताईच्या पालखीचा आज चिखलीत मुक्काम. चिखलीच्या बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांना भोजन. शेकडो वर्षांपासून बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीच्या आळंदीत भव्य मिरवणूक. 2 तासांच्या गजरात दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक. बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीतील सहादू पुढाड्यांना. पंढरपुरात कला प्रवाह लोककला महोत्सवाचं आयोजन. भारूड, हरिकथा, कथ्थक सारखे कला प्रकार सादर. बीडच्या माजलगावातील खदगव्हाण, पिंपरी आणि डिग्रस गावाला रस्ताच नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागात शाळा सुरू. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत शाळा बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भरवणार. शिक्षकांचा पवित्रा. यवतमाळच्या पुसदमध्ये विजेचा शॉक लागून खासगी लाईनमनचा मृत्यू. महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा. नातेवाईकांसह गावकऱ्यांचा संताप.